एक असा सरपंच जो सरपंच होण्याच्या पहिले साधा माणूस होता आणि सरपंच झाल्यानंतर एक मोठा माणूस झाला। एवढेच नसून तर त्यांनी संपूर्ण 5 वर्षामध्ये आपल्याकडे अफाट संपत्ती गोळा केली। त्यांनी स्कॉर्पिओ सुद्धा घेतली, त्यांनी स्वतःचे फार्म हाऊस बांधले, त्यांनी स्वतःचे मोठमोठे बंगले सुद्धा बांधले। आणि जेव्हा गावाचा विकास करण्याची त्याच्यावर पाळी आली तेव्हा तुम्हाला वेगवेगळे कारण सुद्धा दिले आणि अजून सुद्धा तुमच्या गावामध्ये हा सरपंच एकदम आयुष्य आरामात जगत आहे असा एकमेव सरपंच तुमच्या किंवा कोणत्याही गावामध्ये नक्कीच असेल। आता सर्वांनाच याबाबत नक्कीच प्रश्न पडत असेल की या सरपंचाने एवढ्या 5 वर्षामध्ये अफाट संपत्ती गोळा कशी केली? खरं सरपंचाला एवढा पगार राहतो का? तर तसं नाही मित्रांनो। आणि ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या सुद्धा गावाला संपूर्ण 5 वर्षामध्ये 50 कोटी रुपयांचे काम तरी मंजूर होतातच आणि त्यातलेच 5 ते 10 कोटी रुपये हा सरपंच तुम्हाला गंडा घालून आपल्या वाटेला घेतो।